माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। सकाळी धनंजय मुंडे यांचा मला फोन आला, माझी तब्येत बरी नाहीये, मी मुंबईला दुपारी ऍडमिट होतोय, म्हणून मी आजच्या तुमच्या बीड दौऱ्यात नसेल, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी धनंजय मुंडेंबाबत दिलं। कारण धनंजय मुंडे हे आज अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात उपस्थितच नव्हते। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। मी तुम्हाला विश्वास देतो, मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे, मला फालतू गप्पा मारायला आणि टाइमपास करायला आवडत नाही। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक ट्विट देखील केलं, त्यात त्यांनी प्रकृती अद्याप ठीक नसल्याचं कारण दिलं। मात्र आजारी असणाऱ्या धनंजय मुंडे यांची कोंडी झाली ती एका व्हिडिओमुळे। आजारी असणारे धनंजय मुंडे फॅशन शो पाहत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। या फॅशन शो मध्ये मुलीने भाग घेतल्यानं धनंजय मुंडेंनी हजेरी लावली होती, त्याचे फोटो आता समोर आलेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याचं कारण हे खोटं होतं का, असा देखील सवाल उपस्थित होतोय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र टीका तर होतेच, मात्र आता अजित पवार देखील धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातंय। धनंजय मुंडे यांना ट्विट करण्याची मग काय गरज होती, असं खोटं नाटं बोलून आम्हाला तोंडावर पाडण्याचा हा प्रकार आहे, असं अजित पवार यांचं म्हणणं असल्याचं देखील बोललं जातंय। मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडंच मला माहिती आहे, आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती, त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। तुम्हाला याबाबत काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा।